आज या ठिकाणी हनुमान विद्यालय विहळ या ठिकाणी आदरणीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जगदीश निर्मळ सर, त्याचप्रमाणे आमचे मित्र कांबळे सर, त्याचप्रमाणे आमच्या वस्तीवर ज्यांनी लहानपण काढलं ते काटकर सर, आमचे मित्र कांबळे सर आणि आपण सर्व या ठिकाणी हा विषय ऐकण्यासाठी खरं तर तुम्ही एकदम लहान आहात, परंतु काय असतं लहानपणीच बी रोवावं लागतं. वटवृक्षाचं बीज हे छोटंच असतं, पण ते छोटस बीज लावावं लागतं, त्यावेळी वटवृक्ष होत असतं. तसं आपण आज श्रावण महिना आहे आणि पैशाचं झाड लावणार आहोत, पैशाचं बी लावणार आहोत. पण हे लावण्यासाठी कुठलंही काम करत असताना आपल्याला एनर्जी लागते, आणि एनर्जी कधी मिळते तर आपण ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये, अखंड महाराष्ट्रामध्ये अशा व्यक्तीचं नाव घेतलं की आपल्याला एनर्जी येते, शक्ती येते, ताकद येते. तर ती व्यक्तीचं नाव मी घेतल्यानंतर तुम्ही मोठ्यांदा जय करायचं, म्हणजे आपल्याला थोडी शक्ती येईल आणि आपलं ऐकण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित व्हा. मग मोठ्यानं म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की, मोठ्यानं म्हणायचंय, सगळी ताकद लावून म्हणायचंय छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. टाळ्या वाजवा एक मोठ्यांदा, त्या टाळ्या स्वतःच. त्या महाराजांनी महाराष्ट्राचं स्वराज्य निर्माण केलं, महाराष्ट्रामध्ये गोरगरीब जनतेतून स्वराज्य निर्माण केलं. त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपण कुठलाही कार्यक्रम सुरू करू शकत नाही, किंवा आपल्याला ती शक्ती येत नाही. तुम्हाला जरा फरक वाटला असेल मगाचं ना आता. तर आता आपण पाहत आहोत की 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. स्वातंत्र्य दिन म्हणजे काय? इंग्रजांच्या सत्ता होती भारतामध्ये आणि इंग्रज सत्ता जाऊन आपली स्वतःच सत्ता आली. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची सत्ता, मुघलांची सत्ता या भारतामध्ये होती, जी मुघलांची सत्ता उचलून जाऊन स्वतःचं राज्य निर्माण केलं, स्वतःचा व्यवसाय निर्माण केला, स्वतःचं राज्य निर्माण केलं. विलास काका कुलकर्णी, त्याचबरोबर ते ग्रामस्थ आहेत, या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत, पत्रकार आहेत, विमा प्रतिनिधी म्हणून आहेत, आणि याच शिवाय एक आध्यात्मिक अभ्यास सुद्धा करत आहेत. आपल्याच विद्यालयाचे हे माजी विद्यार्थी. आणखी एक त्यांनी तुमच्या आवडीचा विषय सांगितला तो म्हणजे रील्स बनवणे. तर यामध्ये सुद्धा ते या टेक्नॉलॉजीचा अलीकडं उपयोग करत आहेत. तर या आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माझ्यापेक्षा लहान असणारे, थोडंसं वयानं लहान असणारे, एकत्र या विद्यालयात आम्ही शिकलेलो, त्यामुळे त्यांनी माझाही या ठिकाणी नामोल्लेख केला. आपण आज या ठिकाणी येऊन आपल्या गावच्या विद्यार्थ्यांना बहुमोल असं मार्गदर्शन केलं, याबद्दल प्रथमतः विद्यालयाच्या वतीनं आपलं शाब्दिक सुमनाने हार्दिक हार्दिक आभार. याचबरोबर या विद्यालयाचे मार्गदर्शक आदरणीय काका अतिशय काय म्हणू आपण त्याला, त्यांनी हा विषय तुमच्या पुढे मांडला. विषय मांडत असताना पैशाची गरज काय आणि तो कसा वाचवावा या संदर्भातली त्यांनी माहिती दिली. अतिशय साध्या पद्धतीनं, म्हणजे हा विषय आर्थिक विषय म्हणून मुलांच्या डोक्यामध्ये जावा, मुलांना कळावं, अगदी हा वाचवला पाहिजे. बरोबर आहे ना? पैसा हा वाचवला पाहिजे, कारण पैसा वाचवणे म्हणजेच पैसा मिळवणे. जरी फार गाडीमध्ये किंवा मोठ्या गाडीत पडला तरी घरी कधी इन्कम बोर्ड कधी लागतात? ज्यावेळी एखादी मुलगी PSI झाली त्याचा बोर्ड लागला. का लागला? ऍक्टिव्ह. अशा रीतीने कार्यक्रमाच्या शेवटच्या आपण 10 मिनिटात घेत आहोत, आणि जास्त पण तुम्हाला सांगून उपयोग नाही. मोठ्या माणसाला जे समजत नाही अजून तर लहान पोरांना काय समजणार. अजून एखाद्याने मी सांगितलं मोठ्या माणसाला
की तुम्हाला 1 महिन्यात पैसे मी डबल देतो, करोड रुपये मला जमा होते, 10-20 कोटी रुपये गोळा करून तुमच्याकडे घेऊन जा. तुमच्या घरी जर मिळून पाठवला नाही की निधळचे विलास कुलकर्णी काका आलेले आहेत आणि तुम्हाला 1 महिन्यात डबल पैसे, 1 महिन्यात डबल जेवढे गुंतवा तेवढे, तर ह्यातले कमीत कमी 50% पालक माझ्याजवळ येऊन लाईन लावतात पैसे. त्यातले मी काय करेन, 1 वर्षभर चालवेन स्कीम, हे डबल देणार दुसऱ्याला 1 महिन्यात, आणि 1 वर्षानंतर काय करणार, सगळेच पैसे गोळा करून अमेरिकेत जाऊ. त्याला बघा तुम्ही पैसे. इथं आमच्याकडे सुशिक्षित माणसं सुद्धा फसते, शिकलेली फसते, ज्ञानी फसते, आणि मग येतं कुठलं स्पॉन्जी स्कीम असल्या. एकाला 2 मास जोडा, 2ला 4 जोडा, 4ला 8 जोडा, 8ला 16 जोडा, 16ला 32 जोडा, पैसे गोळा करा आणि दूर जा, निघून जावा. पहिल्यांदा तुम्हाला 1 महिन्यात डबल दिली की तुम्ही लगेच उड्या हाणणार झालं. पुन्हा दुसऱ्या महिन्यात आर्थिक शास्त्राचा हा पण धडा आहे की ह्या स्कीममध्ये पैसे गुंतवायचे नाहीत. आई वडिलांना सांगायचे त्या स्कीममध्ये पैसे गुंतवू नका. आणि 4था स्कीम मध्ये मला शाळेमध्ये असं कळण्यात आलं, कळलं मला की शाळेतले पैसे एका विद्यार्थी कुठतरी घेतो. तसलं काय करायचं, कोणाचे पैसे घ्यायचे नाहीत, आणि पैसे घेऊन कोणीही थार गाडी घेऊ शकत नाही. हे आत्ताच वळण आहे. आता तुम्हाला एखाद्या ह्याच्यामध्ये 100 रुपये असतील का ह्याच्यामध्ये कंपास बॉक्समध्ये, जे तुम्ही घेतले पैसे तर तुम्ही तुमच्या नाश्त्याला करणार. कोण असतं बघा काय काय मुलं कंपास उघडणार, 50 रुपये घेणार, 10 रुपये घेणार, तुम्ही कशाला दिवसभर टाकले. असे उघड्यावर पैसे टाकले ना, आज मी उघड्यावर टाकले तर 10,000 रुपये, तरी तुमच्या कोणाची नजर गेली नाही पाहिजे हे पैसे न उचला. त्यावेळी खरी साक्षरता भेटेल की चला तर हे होईल, मी आता इकडे 1000 रुपये टाकतो आणि निघून जातो, तिथे बघायला कोण नाही. तुमच्या त्या एकाही मुलानं ते पैसे न उचलता सराकडे येऊन दिले तर मी मला पैसे सापडले, ते माझे 10,000 रुपये तुम्ही घ्या, ते सुद्धा टाकतो. पण ते 10,000 तुम्ही घेतले, जर 10,000 घेतले तर तुम्ही तिथंच बरबादीला कारण होता. कारण का माहिती आहे, तो नुकसानमध्ये येणार नाही, तुम्ही नुकसानमध्ये येणार. कारण त्या 10,000 मधून तुम्हाला आयता पैसा मिळाला, तुम्ही लगेच 40 ढाब्यावर जाणार किंवा दरबारमध्ये जाणार, तुम्हाला आवडीच्या ढाब्यावर जाणार, आणि ते पैसे उडवणारच. पुन्हा पुढच्या वेळी 10,000 तुम्हाला कुठून मिळणार, ते आहे ते बुडवणार. अशाच जमिनी गेल्या, लोकांच्या जागा गेली, घरं गेली, सोनं गेलं, सगळं गेलं, इस्टेट गेली, सगळे कशामुळे गेली, त्या असल्या गोष्टीमुळे गेली. कोणाला फसवायचं नाही, कोणाचे उसने घेतलेले पैसे त्याला परत देऊन टाकायचे. आणि या ठिकाणी मला आज बोलवलं, आज जवळजवळ 1 तास मी लेक्चर दिलं. खरं हे लेक्चर म्हणजे तसं पैसा विषय बोरिंग आहे, तर पैसा असला तरी टेन्शन, नसला तरी टेन्शन, इतका बेकार विषय आहे पैसा. पण त्याच्याशिवाय काय होत पण नाही, पैशाशिवाय काय होत नाही. कारण पैसा हा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही कुठेही म्हणा पैसा हा पाहिजे. आणि थोडंसं आता तुम्ही अडचवलाय तर थोडं आपण एक पुन्हा एकदा गजर करायचा आहे आपल्या महाराजांचा, आणि हे गजर करून मी हा कार्यक्रम या ठिकाणी म्हणजे मी माहिती सांगितली ती थांबवणार आहे. पण माझी इच्छा असेल की तुम्ही ही माहिती आत्मसात करावी. आणि जर काही कुणाला विचार असेल तरी तुम्ही विचारू शकता मला. जर तुम्हाला काय कळलं नसेल, कुणाला काय विचार असेल तरी मला विचारू शकता. सरांच्या सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला उत्तर देईन. जरी आता विचारा झाला आता विचारा, नाही तर नंतर विचारा, कधी विचारा. मी तुमच्या गावातला आहे त्यामुळे काही विषय नाही. आणि मला जे सरांनी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपण मी पितो तीन पिणार नाही, तीन पिणार नाही, दारू पिणार नाही, सिगरेट ओढणार नाही, गुटखा खाणार नाही. हे आपण आज सगळ्यांच्या साक्षीने शपथ घेतलेली आहे. ही शपथ मी पाळणार आणि मी स्वतः सुद्धा पाळतो. तुम्हाला सांगतोय म्हणजे मी पाळतो ना, मी यांचं काहीच करत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो, हक्काने सांगू शकतो. तर सर्वांनी एकदा पुन्हा एकदा गजर करा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. पण ज्यांना वडील नाही आहेत त्यांच्यासाठी 4,000 रुपये कमरसाठी त्या आईला 200 रुपयाने किती दिवस काम करावं लागतं? 200 गुणे 10, 20 दिवस तिला रानात त्या मालकाचं ऐकावं लागतं. थोडं सुद्धा बसून देत नाही. रानात उन्हात तानात ऊन पाऊस तू भांगरून करून तिला 200 रुपये
कमावलं. मग हे कसं ऍडजस्ट करतात तर त्यासाठी इन्शुरन्स आलेला आहे. कसं इन्शुरन्सनं काय होतं, समजा निसर्गाचा ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे आणि मृत्यू झाल्यानंतर जर आपल्या घरात काय नुकसान होऊ नये मग इन्शुरन्स त्याला कव्हर करतो. जर काय झालं तर इन्शुरन्स पैसे देतात आणि त्या पैशातून शिक्षणाला खर्च लावतात. लाईफ इन्शुरन्स झाला म्हणजे स्वतःच आपल्या आयुष्याचा, हे त्या इन्शुरन्समुळं आपलं कुटुंब चालतं. म्हणजे जर कोणाला काय झालं कुटुंब चालतं. तसंच तुमचा सुद्धा इन्शुरन्स आहे बरं का मुलाचा. शाळेत असते सरकार असते जर कामाले ज्यावेळी तुम्ही गरिबीतून नसता मार्क पडणे हा उद्देश नाही आहे. कुणाला पहिला मार्क नंबर मिळेल, कुणाला दुसरा नंबर मिळेल. तुम्हाला वाटतं असं पहिला नंबर मिळेल मी मोठा, तुम्ही दुसरा नंबर मिळेल मी मोठा, असं नाही. पहिला नंबर काय दुसरा नंबर काय, आयुष्याच्या लढाईमध्ये खूप मोठं आयुष्य आहे, युक्त सुरुवात आहे. आयुष्याच्या लढाईमध्ये सरांनी दिलेला जो मौलिक सल्ला आहे तोच कामाला आहे. आणि सरांना जरी नाही भेटलं थार गाडीमध्ये बसायला किंवा मोठी गाडी 1 कोटीची गाडी 1-2 कोटीची गाडी, तरी तुमच्यातला एखादा मुलगा सरांना त्या कोटीच्या गाडीमध्ये फिरवणार नाही. सर तुम्ही दिलेला सल्ल्यामुळे मी आज कोटीच्या गाडीमध्ये फिरत आहे आणि सर तुम्हाला मी 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला घालणार आहे. कारण का तुम्ही शाळा शिकवली. नुसतं थार गाडी म्हणून थार गाडी मिळत नाही. थारमुळे तुम्हाला बुलेट पण मिळणार नाही, युनिकॉर्न बी मिळणार नाही, शाईन पण मिळणार नाही. तुम्हाला घ्यावं लागेल स्कूटी, यूएस स्कूटी, ती बी मिळाल तर ठीक. सेकंड हँड घ्यावं लागेल, स्प्लेंडर सेकंड हँड स्प्लेंडर घ्यावं लागेल. आणि स्वप्न काय आपली प्रत्येकाचं स्वप्न थार गाडी आहे. पण थार गाडी मिळवण्यासाठी थार गाडीसारखा प्रयत्न केला पाहिजे. थार गाडी मिळेल पहिल्या गाड्याच्या शर्यतीत मिळते का नाही, तर किती जणांना मिळते, लाखात एकाला 10,000 एकाला. तो काय जुगारच आहे. आपण काय शपथ घेतली आता, जुगार खेळायचा नाही, कष्ट करून यश मिळवायचं. जुगार कॉपी सुद्धा जुगारच आहे ना. बसली कॉपी पडली मार, काढली चुकीची कॉपी चुकीची तर काय मिळणार आहे. कॉपी सुद्धा जुगार आहे. आज कॉपी करायचीच नाही, पाठीमागे सुद्धा बघायचं नाही. कारण आपला स्वतः कळतं की मला माझ्यावर विश्वास आहे, मला माझ्यावर विश्वास आहे का नाही. मी थार गाडी घेणार सर, कोण म्हणू शकतो असं एखादा विद्यार्थी, तर मी थार गाडी मी मोठा झालो की थार गाडी घेणार. मोठा म्हणजे आता 17 वर्ष आणि तुम्हाला गाडीतून फिरवणार. सरांना फिरवलं म्हणजे आईवडिलांना फिरवलं झालं, आईवडिलांतून फिरवणार. थार गाडी पण पेक्षा मोठ्या गाड्या 1 कोटीची 2 कोटीची 4 कोटीची 5 कोटीची मोठमोठ्या गाड्या, हॉटेल मोठमोठे. हे जग फिरायचे आपल्याला. देवाने जन्म कशाला दिलाय आपल्याला. आपण काय गाय बैला त्या दावणीला बांधायसाठी दिलं नाही आपल्याला. आपल्याला उंच उडायचं. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. आणि आता सध्या तुम्ही पिंजऱ्यात आहे, पण ह्या पिंजऱ्यातून सरांचं यश कधी दिसणार आहे, ज्यावेळी तुम्ही आकाशात उडाल त्यावेळी. आकाशात कधी उडाल त्यावेळी तुम्हाला यश दिसणार. नाहीतर मग काय आहे, या शाळेतून हजारो विद्यार्थी गेले, त्यातले 1% यश मिळवलं, 1% अधिकारी झाले, पोलीस, 10% सरकारी नोकऱ्या केल्या, 20% शेती केली. काय पर्याय नाही, तेव्हा शेतीमध्ये त्याची लग्न बी झाली नाही, तशीच राहिली. 10-20% दारूतून पडली, सरांची नावं वाढायला लागली. सरांनी आम्हाला काय शिकवलं नाही. 10-20% मला सायन्स घेताना कॉलेज आम्हाला आयुष्यात कधी उपयोग पडला नाही. सरांनी घोकोपट्टी करून शिकवलं आणि वापरायचं कुठं हेच कळलं नाही. म्हणजे 100 जर आपण यशाचं प्रमाण बघितलं, पैसे यश म्हणजे आता या जीवनामध्ये आयुष्याच्या यशामध्ये पैसा आहे, तर किमान 5% लोक विद्यार्थी यश म्हणून. आता सध्या इतकं कॉम्पिटिशन आहे ना केलं तुम्हाला. AI आलंय, नवीन आलंय, नोकरी धंदा नोकरी मिळून सुद्धा अवघड आहे. आता शिक्षकाची नोकरी सुद्धा मिळत नाही. आता जुन्या लोकांना आहेतच एवढ्या. नवीन विद्यार्थी असतील, DED कॉलेज बंद पडायला लागले. का बंद पडायला? DED कॉलेजला एक काळी असं होतं की लाईन लागायची. DED कॉलेज मोकळे, BED कॉलेज मोकळे. सरांना विचारा, सरांचे BED कॉलेजच्या वेळेच्या ऍडमिशनचा क्रायटेरिया आताचा क्रायटेरिया का मिळाला नाही. मग गर्दी कुठे आहे? AI मध्ये गर्दी आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर मध्ये गर्दी आहे. तिथे का गर्दी आहे? तिथं पैसा आहे. आज सॉफ्टवेअर इंजिनियर मध्ये महिन्याला 1.5 ते 2 लाख पगार आहे. आपल्या गावात एक मुलगी, नाव घेतलं नाही, तिला अमेरिकेमध्ये यायची, तिला पगार आहे किती माहिती आहे? महिना 10 लाख रुपये पगार. 10 लाख पगार आहे सर.
आपल्या गावाची मुलगी आहे, तुमचेच हे शेजारचे, तिला 10 लाख महिना पगार आहे, ती अमेरिकेत आहे. तिनं वडिलांना आता अमेरिकेला नेली, घेऊन झाली अमेरिका, मुलगी आहे. मग हार काय 50 थारा नव्हती. आपण खूप गरीब आहोत. आपल्या घरी कशी अवस्था आहे? आपली सरकारी शाळा आहे, सर असतील श्रीमंत, पण आपण श्रीमंत नाही. लक्षात घ्या, आपल्याला 4,000 रुपये द्यायला पैसे नाहीत आपल्याला. 2,500 साठी 2 हप्ते करतोय आपण. 4,000 द्यायला 2,000 हप्ते द्यायला लागते. 50 रुपये मागितले तर आपल्याला 10 वेळा विचार करायला लागते आईला. ती लाडकी बहिणी होती तर आली पैसे तुला दिली नसती. हो, 10 वेळा पडे घालते लाडकी बहिणीसाठी. खूप गरीब आहोत आपण, बहुजनाची मुलं आहोत आपण, गरीबाची मुलं आहोत. आणि आपल्याला एकच पर्याय आहे, हार गाडी घ्यायची असतील, कुठले स्वप्न पूर्ण करायचं एकच पर्याय आहे, शिक्षण. आपल्या वाढवडिलांनी, कुणाचे आई वडील अब्जाधीश आहेत मला पाहिजे आहे का? कुणाचे आई वडील अब्जाधीश? अब्जाधीश म्हणजे किती आकडा तर लिहिली तू आपल्याला. आई वडील कुणाचे अब्जाधीश आहे? अंबानीच्या मुलाला नोकरीची गरज आहे का? मुकेश अंबानीच्या मुलाला कधी स्वप्न बघितलं का की मी IAS ऑफिसर होणार, मी कलेक्टर होणार? त्यांच्या व्यवसाय आहे त्याच्या. कलेक्टरच्या मुलाला सुद्धा आपण नोकरी बघावी लागते. कलेक्टरचा मुलगा आहे म्हणून कलेक्टर सरांच्या मुलाला सुद्धा नोकरी लागणार. सर आहेत म्हणून त्यांच्या मुलाला शाळेत घेणार नाही. परंतु एखाद्या व्यावसायिकाचा मुलगा असेल, एखाद्या दुकानदाराचा मुलगा असेल, त्याला पुन्हा दुकानदारी आयती मिळणार आहे. सगळ्यांना नोकऱ्या नाही आहेत आणि नोकरीपासून थार गाड्या घेऊ शकत नाहीये. या समोर तुमचं उदाहरण आहे. सरांना नावं ठेवत नाही कसं, सॉरी काय तुम्हाला चुकलं असेल, नावं ठेवत नाही. परंतु जर तुम्हाला अब्जाधीश व्हायचं असेल तर तुम्हाला व्यवसाय करावा, धंदा करावा. आणि धंदा कधी करतील माहितीये का? अमेरिकेतली मुलं 8वीला गेली ना, 8वीला आईबाप म्हणतात आम्ही तुझा खर्च उचलणार नाही, तुझं तू निसतं. 8वीला गेला की मग 8वीतला मुलगा वेटरचं काम करतो. 8वीतला मुलगा धुणं भांडी बायपुरी असतील तर भांडी घे असते, धुणं धुते, भांडी असते. आणि मग तुझा पैसा येतो त्यातून शाळेची फी बघा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, त्यांची मुलगी वेटरचं काम करणार. काय गरज आहे? राष्ट्राध्यक्षाची मुलगी वेटरचं काम करणार, कारण ते संस्कार आहेत. म्हणून वेटरला अमेरिकेनं सांगितलं टिप द्या. टिप का द्या? कारण कुठलंही काम कमी नाही, म्हणून आपण वेटरला टिप देतो. कुठलंही काम कमी नाही. आणि आता सुद्धा आपल्या भारतामध्ये तुम्ही रील्स सरांनी किती सांगू द्या, मला माहिती ना, मी प्रत्येक घरात घेतो रील्स. तुम्ही बघता, बऱ्यापैकी लोक बघता, पुरी बघता, पोरं बघता. पण रील्सवर तुमच्यातच एखाद्या 8वी-9वीतल्या मुलानं आता महिन्याला लाख रुपये कमवतो. लोकांना शिकवतो टेक्नॉलॉजी. एखादी वेळ तुम्ही बघताय ना मोबाईल, क्रिएटर बना ना. नुसतं बघून मिळत नाही काय, क्रिएटर तयार झालं पाहिजे. नुसतं सगळ्यांनीच मार्गाच्या मागे पळू नका. आपल्या सिस्टीममध्ये असं झालंय, मार्गाच्या मागे पळून पळून आपल्या भारताला ऑलिम्पिकमध्ये किती गोल्ड मिळाली. आता तासात अमेरिका कमवते गोल्ड. आपल्यात धाव कुठून नाहीत, सायकल कुठून नाही, ऍक्टर नाहीत, कलाकार नाहीत, सगळं आहे. ज्यांना जे क्षेत्र पाहिजे त्यांना ते क्षेत्र घेऊ द्या. ज्या हुशार आहेत त्यांनी क्षेत्र, बाकी काय ऍक्टिव्हिटी करा. आणि आपण काय लागेल, मी आता 10वीला आहे, मी काम करणार नाही मम्मी, का? मला मार्क पडायचे. आणि काम करून माणसाने मार्क पडल्या. कर्मरानाने काय सांगितलं, कमवा आणि शिका. ही योजना कशासाठी काढली? आणि आता जेवढे यशस्वी लोक आहेत ते सगळे कमवून शिकले. आईबापाची इस्टेट नव्हती, आता आईबापांचा पैसे आले. आईबापांना कमवा आणि शिका. अजून सुद्धा रयतला, सातारला रयत संस्थेची शेती आहे, तिथं विद्यार्थी शेती करतात, पैसे कमवतात आणि मग शाळेची फी भरतात. अजून सुद्धा आहे तिथं. रयतचं सांगणच आहे स्वावलंबी शिक्षण, हेच आमचे ब्रीफ आहे का? स्वावलंबी म्हणजे काय? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, औरंगजेबाची सत्ता अख्ख्या भारतात असेल, परंतु माझं छोटं का असेल पण माझं स्वतःचं राज्य असेल, माझं स्वतःच व्यवसाय असेल. स्वावलंबन म्हणजे तुम्ही आई वडिलांना सांगणं गरजेचं आहे की मी सुट्टीच्या दिवशी काहीतरी काम करेन, पैसा कमवेन आणि मग फी भरीन, माझ्या वस्तू गोळा करेन. बघा कसा आनंद. कष्ट
तर भांडी घासायला नको वाटते, धुणं धुवायला नको वाटते, नको शेतात जायला नको वाटते. शेतकरी पण लावायचे. शेतकरी हात वर करायला येतात. मला आनंद होईल म्हणजे सगळ्यांच्या देखील टाळ्या वाजून सत्कार करायला वाटतं. माझ्याकडे पैसे देऊन देतात, बक्षीस देऊन मला. जर तुमच्यात एखादा शेतकरी आणि नेता, पुढारी कोण होतं? पुढारी अवघड आहे देश. देश चालवायला नेते लागतात. आणि जर नेतेच होणार नसतील तर उपयोग काय? शेतकरी होणार नसतील तर खाणार काय तुम्ही? ज्ञानी शेतकरी नसतील तर खाणार काय? का शेतकरी लोक माहिती का मला? शेतीची इन्कम नाही म्हणून. ज्या दिवशी शेतीमध्ये महिन्याला 5 लाख रुपये येतील त्यावेळी तुम्हाला नोकरी नाही मला करायची, मला शेतकरी व्हायची. विषय कुठे होतोय? का आज तुम्ही म्हणता शेतकरी नको? तुमच्याकडे पैसे, आर्थिक विषय. नाहीतर एक गाणं तुम्हाला थोडक्यात सांगतो. ना माँ बड़ा ना मैया, ना बीवी बड़ा ना बेटा, ना भाई बड़ा ना बहन, सबसे बड़ा होल थिंग सेज दैट सबसे बड़ा इट्स होल थिंग सेज दैट सबसे बड़ा रुपया. अहो सरकार आपल्यावर खर्च करतंय. भात फुकट मिळत नाही. तुम्हाला वाटतं फुकट मिळतो भात? 5वी ते 8वी 7वी फुकट भात आहे ना? सगळ्यांनाच आहे, सगळ्यांनाच आहे. पण तो फुकटचा भात नसतो. तुम्हाला वाटतं की शिक्षक फुकट आहेत. शिक्षकांना काय पैसे द्यावे लागत नाही. शिक्षकांना सुद्धा पैसे द्यावे लागतात. ते कोणाला द्यावे लागतात माहिती का? आम्हाला द्यावं लागतात. आम्ही सरांना पगार देतो. हो सर, आम्ही देतो पगार. तुम्ही म्हणाल कसं काय? आता तुम्ही कसं काय पगार? कारण सरकारकडे जे उत्पन्न येतं ते सरकार उत्पन्न घेतं टॅक्समधून. आणि सरकार जे उत्पन्न टॅक्समध्ये येतं त्यातून तुम्ही शाळा शिकावी, डॉक्टर, वैद्यकीय यातून तुम्हाला पगार देत असतो. म्हणजे जनतेच्या पैशातून हे पगार मिळत असतात. आणि हे कसं काय आम्ही देत असतो तुम्हाला पैसे? सरांना आम्ही का पैसे देतो? कारण तुम्ही शिकावं. कारण मुलं शिकली नाहीत, म्हाताराच्या मागे गेले का होतं? कसे होणार डॉक्टर, इंजिनियर, वकील? आपलं प्रमाण किती आहे आपल्या गावामध्ये? डॉक्टर किती आहेत? डॉक्टर आपल्या गावात निघळ गावचे डॉक्टर किती आहेत? या शाळेतून कमीत कमी 10 वर्षात 5,000 पोरं केली आहेत शाळेत. डॉक्टर किती झाले? इंजिनियर किती झाले? वकील किती झाले? शेतकरी किती झाले? शेतकरी भरपूर झाले. मग ते कसे शेतकरी आहेत ते आपल्याला माहिती आहे. आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. नाहीतर आयुष्यात असं व्हायचं, सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सच है दुनिया वालों हम है सब कुछ सीखा हमने. सगळं काय शिकलं? मराठी शिकलं, हिंदी शिकलं, इंग्रजी शिकलं, विज्ञान शिकलं, इतिहास शिकला, भूगोल शिकला, नागरिकशास्त्र शिकलं, पीटी शिकली, अजून काय राहिलं तर आयटी बीटी शिकली, स्वयंपाकाचं शिकलं, काय 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 शिकलं? सब कुछ शिकलं. आणखीच काय शिकलं? सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सच है दुनिया वालों हम है अनारी. सगळं शिकून आम्ही राहिलो अडाणी. काय राहिलो अडाणी? आता तुम्ही बघताय, तुम्ही जर बाहेर गेला असेल तर अनेक बेरोजगारी कुठे आहे माहिती का? शिकलेल्या पोरांच्यात बेरोजगारी जास्त आहे. आज हजारोच्या संख्येने BA, BCom, BSc वगैरे. पण तरी पण सुद्धा आम्हाला चांगले गवंडी मिळत नाहीत, चांगले प्लंबर मिळत नाहीत, चांगले सुतार मिळत नाहीत. आज आमच्या शाळेच्या सुतार कामाला राजस्थानवरून सुतार आणावं लागतं. आमच्या शाळेचा एखादा सुद्धा सुतार ते सुतार काम घेऊ शकत नाही. आमच्या शाळेत गवंडी काम, कन्स्ट्रक्शन आहे, असे अनेक काम आहेत शाळेचे. आमचे विद्यार्थी घेत नाहीत. काय घेत नाही? सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सच है दुनिया वालों की हम है अनारे. अडाणे साक्षर कुठं आहे? आम्हाला फक्त हे शिकवलंय, भरपूर अभ्यास करा, काम करू नका, मार्क पडा. नोकऱ्या सगळ्यासाठी नाही आहेत. येणारा काळ धंद्याचा आहे, व्यापाराचा आहे, व्यवसायाचा आहे. किती जणांकडं तर आपलं काय अंबानी अदानीची मुलं नाही, ते आपल्याकडे पैसा धंद्यासाठी यावं. नसतं म्हणते धंदा करावा, थार गाडी घ्यावी. पैसा कुठं नाही ना? थार गाडीची किंमत किती? कुणाला माहिती आहे का थार गाडीची किंमत? आपल्याकडे किती पैसे असतात त्या? म्हणजे याचा अर्थ असा आहे, तर सगळ्यात पहिलं आज काय काम करायचं आहे? आता तुम्हाला मी
थोडासा हे देणार आहे, काय देणार आहे, होमवर्क देणार आहे सगळ्यांसाठी आणि उपक्रम काय देणार आहे. तर आजचा दिवस लिहून ठेवा किंवा 15 ऑगस्ट लिहून ठेवा. या 15 ऑगस्टला ते पुढले 15 ऑगस्ट घरी जायचं आणि एक 10 रुपयाचा गुड्डा घ्यायचा. काय घ्यायचा, गुड्डा किंवा आपण कॉइन बॉक्स म्हणतो किंवा पिगी बँक म्हणतो. पिगी बँक नाही, पिगी बँक कसला डबा घ्या किंवा पिगी बँक 10 रुपयाला मिळतो डबा. तो डबा घ्यायचा. आपल्या घरी पाहुणे रावळे येते, आपले आई वडील आपल्याला बक्षीस देते 100 रुपये 200 रुपये त्या बँकेत टाकायचं. आपल्याला शाळेला काही फी द्यायची 4000 रुपये द्यायची. तर वडिलांना म्हणायचं तुम्ही मला एकदम देऊ नका, मला 100 रुपये द्या दिवसात किंवा आदल्या मध्ये 100 रुपये दिवसात. ती पैसे त्यात टाकतात. या आर्थिक साक्षरता पहिला धडा होता व्यसन मुक्त राहा. दुसरा धडा आहे की पिगी बँक जवळ ठेवा, कॉइन बॉक्स जवळ ठेवा आणि काढायचं नाही मध्ये चॉकलेट खायला कॅडबरी खायला. किती वेळ अडचणी येऊ दे, वर्षभर तसंच ठेवा. वर्षाने कुलूप काढायचं आणि पैसे घ्यायचे आणि पप्पाच्या हातात द्यायचे आणि म्हणायचं पप्पा मला आता वह्या घ्या, मला आता कपडे घ्या. पप्पाने किती आनंद केला मला. पप्पांचं वजच गेलो डॉक्टर. एकदम 4000 नव्हतं सर 10,000 मागितलं सर म्हणा हे घ्या. माझ्या मुलानं 10,000 साठवले, 4,000 नाही 10,000 रुपये. पप्पाला टेन्शन काय आहे, सरांनी पैसे मागितले की पोरानं बापाला मागायचे, बापाच्या मागे टेन्शन खंडीवर मुलकाचं आणि मग त्याने कुठं करतो. मग त्यानं सांगायचं सरांना सर मला पैसे नाही देऊ सर. मग सरांनी काय म्हणायचं उद्या पैसे पाहिजे, सरांच्या मागच बरोबर टाका. जर सरांनी पैसे नाही आले तर सर एक दिवस काय म्हणणार आता असं कर तू घरीच अभ्यास कर. तर तेच जर तुम्ही आई वडिलांकडनं पाहुणे रावळे सरासरी मी म्हणतो 2-3 हजार रुपये तरी तुम्हाला भेट वस्तू येत असते. सर मामा देतो, मावशी देते, आत्या देते, कोणतरी देत असतं. किंवा नाही कोणी दिलं तर आई वडिलांना मागा 50 रुपये मला खर्चायला द्या, चॉकलेटला द्या, 20 रुपये शाळेत खर्चायला म्हणून आणा आणि ते डब्यात टाका. खाऊ नका चॉकलेट. 10 रुपये 20 रुपये खात ना दुकान गच असतं. मला सांगायची गरज नाही. ज्यावेळी शाळा सुटते ना त्या दुकानात प्रचंड असा लोड येतो, पूर येतो पूर. त्या दुकानदाराला कळत नाही कुठलं चॉकलेट देऊन काय नुसतं चिल्लरचा ढिलं. ही आर्थिक साक्षरता आहे. ते पैसे साठवा. पप्पा सांगू नका की मी पैसे साठवतो. खाण्याचे पैसे घ्या, रोज साठवा आणि वर्षाला पप्पांजवळ पैसे द्या. मला पप्पा मला हे ड्रेस घ्या. बघ पप्पाला किती आनंद होतो, डोळ्यातून पाणी येते की माझी मुलगी तिनं साठवलेल्या पैशातून शाळा शिकते, कष्ट करते. काहीतरी स्किल शिकणं गरजेचं आहे. म्हणून दुसरं सांगितलं की बचत, त्यालाच बचत असं म्हणतात. बचतीची सुरुवात ही पिगी बँक पासून होते आणि त्यासाठी दुसरा एक उपक्रम आहे. तुमच्या एक छोटीशी वही करा किंवा एखाद्या पानामध्ये तुम्हाला आई वडिलांनी पैसे किती दिले आणि तुम्ही कुठं खर्च केले. बरं तुम्ही 1 रुपये चॉकलेटला घालायचं तर तिथं लिहा पप्पाने खाऊला 10 रुपये दिले. पुढे काय लिहायचं 1 रुपये चॉकलेट, 1 रुपये हे, 1 रुपये ते. तुमच्या वर्षाचा बजेट आणि शाळेचा खर्च एका वहीत लिहून काढा. त्याला काय म्हणतात माहिती का, अॅन्युअल बजेट जे असतं देशाचं तसं तुमचं बजेट पण लिहा. माझ्या पप्पानी माझ्या या वर्षात, आता कुणाला सांगता येणार नाही मागच्या वर्षी तुमच्यावर किती खर्च झाला म्हणून सांगू शकता का, नाही सांगू. लिहायला सुरुवात करा. या 10 रुपये पप्पाने दिले, एका बाजूला आले क्रेडिट, दुसऱ्या बाजूला डेबिट. क्रेडिट मध्ये द्या आज एवढे पैसे मिळाले, डेबिट मध्ये द्या एवढे पैसे खर्च केले. क्रेडिट डेबिट करत राहा आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ह्या वर्षामध्ये किती पैसे आलेले आहेत आणि किती पैसे गेलेले आहेत. तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न लिहा. आज सगळेजण आहेत, प्रत्येकाचं कुटुंब आहे, प्रत्येकाच्या आई वडील पैसे कमवते. तर तुमच्या घरामध्ये घरचं बजेट आहे ना, बहुतेक मोठ्या लोकांचा बजेट देता येत नाही. आज तुमच्या कुटुंबाचं बजेट तुम्ही लिहा. आज लिहून घ्या, काढा की पप्पाने विचारा तर पप्पा तुम्ही किती पैसे कमवता, गोड म्हणून विचारा, लिहून काढा. तर पप्पा तुम्हाला पैसे कुठून येतात. पैसे येतात 3 मार्गाने. पूर्वी असं म्हटलं जायचं उत्तम शेती, मध्यम नोकरी आणि कनिष्ठ व्यापार. जुन्या काळात म्हण होती, कारण नोकरदारापेक्षा शेतकऱ्यांचं कमाई जास्त होती. पूर्वीचे जर व्हिडिओ बघितले तर गुरुजी सगळी धोतरवाली होती, जॅकेट आणि एकदम भिकारी अशी अवस्था होती. त्यानंतर काय झालेलं आहे, शेतीची अवस्था कठीण झाली. आता असं म्हणायला लागलं आपल्या समाजात आपण म्हणतो उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती.
पण व्यापारी पारशी समाज आहे. पारशी समाजामध्ये महिन्याला जर 1 लाख रुपये कमवणार असेल ना तर तो सगळ्यात गरीब असतो. जर महिन्याला 1 लाख रुपये कमवला ना तर तुम्हाला अत्यंत गरीब माणसाला मुलगी देऊ नका. कारण महिन्याला 1 लाख कमवतोय तर त्यांची सरासरी मासिक कमाई पारशी समाजामध्ये 10 लाख ते 15 लाख आहे. कमीत कमी माणसाची पर हेड इन्कम 15 लाख आहे. आणि 15 लाख आता आपलं काय होतंय, आपली इन्कम कमी असल्यामुळे 1 लाखाची नोकरी जर असेल तर आपण म्हणून सगळ्यात यशस्वी व्यक्ती बरं का जो महिना 1 लाख रुपये कमवतो. पण पारशी समाजामध्ये काय म्हणणार, सगळ्यात गरीब व्यक्ती. हे कशामुळे झालेलं आहे, त्याने आर्थिक उन्नती केली आहे. आपण जेव्हा मराठी समाजामध्ये राहतो प्रत्येक भागात एक संस्कृती आहे. गुजराती संस्कृती आहे, मराठी संस्कृती आहे. आपण काय म्हणतो, तिकड कोण असतं, मारवाडी, बरोबर. तिकड असतो मारवाडी. सगळ्यात श्रीमंत कोण असतो, जो चिकट असतो तो श्रीमंत असतो. सगळ्यात जास्त श्रीमंत कोणाकडे, आपण उदा प्रचंड खर्च करतो. वाढदिवसाचा खर्च जर तुम्ही वाचवला, म्हणजे मला वाढदिवस पप्पा मला वाढदिवस करायचा का नाही, मला वाढदिवसाचे पैसे येणार आहेत, हे किती खर्च येईल तुम्हाला वाढदिवसाला, सरासरी केक हे सगळं धरून 1,000-1,500 रुपये खर्च येतो. 1000 रुपये तरी येतो. त्याच्याऐवजी म्हणा आपण 100 रुपये चॉकलेट घेतो. चॉकलेट पोरांना वाटा, वाढदिवस झाला, 900 रुपये तुमचे काय, वर्षाला 900 रुपये तुमचे तुमच्या खर्चासाठी शाळेच्या फीसाठी राहतो. पण आम्हाला तसं नको आहे. आम्हाला काय पाहिजे, वाढदिवस मोठे पाहिजे, लग्न मोठी पाहिजे, कार्यक्रम घरात मोठा पाहिजे ना, डीजे पाहिजे. डीजे शिवाय लग्नच होत नाही, कुणाचंही लग्न होत, आनंद घेतलाच पाहिजे. पण एक मर्यादित घेतला पाहिजे. पहिल्यांदा आता तुमच्यात बघा, तुमची मित्र आणि तुम्ही प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी. त्यानं नवनीचा कप्पाच घेतला म्हणून तुम्ही नवनीचंच घ्यावं असं नाही. त्याचं आई वडिलांची इन्कम वेगळं, आपल्या आई वडिलांची इन्कम वेगळं, आपल्या आर्थिक परिस्थिती वळतात. तुमचा मित्र मैत्रीण जर चांगल्या वस्तू वापरतील त्याच्या आई वडील जास्त कमवतात, आपल्याकडे जर कमी असेल आपल्या आई वडील कमी कमवतात. पण मी जर आता कमी कमवत असलो तर पुढे वाढत आहे. म्हणजे शिक्षण हे आर्थिक बाबतीत आपण ठेवतो. क्रेडिट जमा, डेबिट. बँकेमध्ये 2 शब्द असतात महत्वाचे, क्रेडिट आणि डेबिट. उत्पन्न, खर्च, या भोवती सगळी दुनिया फिरते पैशामध्ये. उत्पन्न आणि खर्च. खर्च करताना आता पण सवय लावायला बचतीची, मोठेपणे लागत नाही. आणि बचतीचे जर सवय लावली नाही तर तेच पैसे व्यासणार होते. आज 2-2 लाख रुपये काय काय असं करायचं आहे, पैशाचं करायचं काय, म्हणून ते दिवस रात्र दारू पितो, करायचं काय. आणि काय काय अवस्थेत ठेवायचं आहे घरात काय. म्हणजे प्रत्येकाला 3 इन्कम असतात. एक असतं ऍक्टिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही पैसे कमवण्यासाठी वेळ देता, म्हणजे सर पैसे कमवण्यासाठी वेळ देतात, महिन्याची वेळ देतात. उद्या सरांनी ठरवलं की वर्षभर मी कामच करणार नाही, शाळेत येणारच नाही, सरकार तुम्हाला पगार देईल का, सरकार पगार कधी देणार, ज्यावेळी सर शाळेत येऊन सही करून तुम्हाला शिकवतील त्यावेळी तुम्हाला पगार देणार. तुम्ही मनानं म्हणू शकत नाही मी वर्षभर सुट्टी घेऊ शकतो, किंवा सरांच्या घरातल्या एखाद्या पाहुण्याचं लग्न असलं किंवा कार्यक्रम असला, आजारी जरी असले तर सर म्हणू शकत नाही की नाही मला 15 दिवस महिन्यावर सुट्टी पाहिजे, मी शाळेत येणारच नाही. म्हणजे सर कसं आहे, आर्थिक पात्रता राग म्हणून येतात. हे झालं ऍक्टिव्ह इन्कम. वेळेसाठी काम करणं. एखादा मजूर, तुम्हाला तुमची आई 8 तास 200 रुपये कमवण्यासाठी 8 तास काम करतो. तुमचे वडील जर असतील, मजूर असतील तर 500 रुपये कमवण्यासाठी 8 तास काम करतात. नोकरदार असतील, व्यावसायिक असतील, प्रत्येक जणांना वेळ द्यावा लागतो. हा जो वेळ देऊन जो पैसा कमवला जातो त्याला काय म्हटलं जातं, ऍक्टिव्ह इन्कम. पैसे मिळून काम केलं जातं, ऍक्टिव्ह इन्कम म्हणतात. दुसरा आहे तो पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, पैशाने काम करावं लागत नाही तुम्हाला. मग काय, आता जो उत्पन्न येतं ते कुठून येतं, बँक एफडी, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, घराचं भाडं, हे काय लोकांना मिळतं, त्यांनी संपत्ती तयार केली. त्यामुळे पॅसिव्ह इन्कम. आणखी कलाकार असतात. आता अमिताभ बच्चनचा पिक्चर जर बघितला की अमिताभला पैसा. एखादं पुस्तक वाचलं आपण, विकत घेतलं
की त्याचं उत्पन्न केलं जातं. त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. काय म्हणतात? पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम कधी तयार होतं? ऍक्टिव्ह इन्कम मधून पॅसिव्ह इन्कम तयार करायचं. ऍक्टिव्ह जर मला पैसे मिळाले तर तुम्ही बचत केली, बचतीतून मी एक फ्लॅट घेतला, तर फ्लॅटचं जे व्याज आलं ते झालं पॅसिव्ह इन्कम. मी एफडी केली, एफडीचं जे व्याज आलं पॅसिव्ह इन्कम, आणि तोच माणूस तरी म्हणतो त्याला पॅसिव्ह इन्कम आहे. ऍक्टिव्ह इन्कमवर आज कोणी थार गाडी घेऊ शकत नाही, कष्ट करून कोणी थार गाडी घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पॅसिव्ह इन्कम तयार करावं. आज युट्यूबचा आहे, युट्यूबला पॅसिव्ह इन्कम आहे. मी एकदा व्हिडिओ टाका, पुढे तुमचा दिस कॉल्ड पॅसिव्ह इन्कम. तिसरं इन्कम आहे हेरिटेज इन्कम. हेरिटेज इन्कम म्हणजे काय? वारसा हक्काने मिळालेली संपत्ती. तुम्ही म्हणला अंबानीच्या मुलाला काय गरज नाही, पण त्यासाठी काय करावं लागेल? अंबानीच्या घरी जन्म घ्यावा लागेल. शक्य आहे का? आता श्रीमंताच्या घरी जन्म गेले ते आपल्या हातात नाही, कुणाच्या घरी जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही. आपल्या वारसा हक्काने आपल्याला आई वडील जे मिळाले त्यांनी जी काही संपत्ती होती त्याला हेरिटेज इन्कम म्हणतात. प्रत्येकाची वेगळी असणार आहे. काय लोकांना पैसे कमवण्याची गरज लागणार नाही, कारण त्यांच्या आई वडिलांनी भरपूर कमवून ठेवलेलं आहे. हेरिटेज इन्कम आपल्याजवळ वारसा हक्काने मिळालेली संपत्ती नाही आहे, त्याचा पण विचार करणं आपण गरज नाही. काहींचं मुलीचं नशीब उजळतं. मुलगी असते BA आणि तिला मुलगा मिळतो करोडपती. मुलगी एखाद्या उलट होतं, मुलगी असते MBBS, मुलगा मिळतो मेंढरावाला. ते ज्याच्या त्याच्या असतात त्याला हेरिटेज इन्कम. तर वारसाने मिळणारी संपत्ती, पण वारसाने मिळणारी संपत्तीमध्ये पुरुषार्थ नाही. आपल्याला संपत्ती कुठली मिळवायची? ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम. पोर्टफोलिओ इन्कम. पोर्टफोलिओ इन्कम हा भाग आहे. पोर्टफोलिओमध्ये बँक, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, गोल्ड, रिअल इस्टेट, हे सगळे पोर्टफोलिओ इन्कम असतात. पोर्टफोलिओ म्हणजे काय? आपण जे बँकेत ठेवतो पैसे, बँक तुम्हाला व्याज देते. त्यानंतर सोनं वाढत राहतं. तुम्ही मला सोनं कोणाला पाहिजे म्हणतो, सगळे म्हणजे हसले सोन्यावर. अरे सोनं पाहिजे, सोनं सरांना विचारा, सरांच्या लग्नाच्या वेळी सोनं किती कसं तोळा होतं ना आता कसं तोळायचं. मंगळसूत्र सरांनी ज्यावेळी लग्नात घेतलं असेल त्यावेळी कांबळे सरांना विचारतो कसं होतं सोनं? 3,000 रुपये सरांच्या लग्नामध्ये सरांनी मंगळसूत्राला 3,000 रुपये दिले. किती वर्ष झाली? 28 वर्ष झाली. आज 3,000 आता कसं तोळ आहे? 70, 72. म्हणजे किती पट वाढली? 72. तुला गणित आहे 72 राऊंड फिगर मध्ये सांगा. 24 पट, 24-25 पट म्हणजे 72,000 वजा 3,000 जर वजा केला, आज ते सोनं जर विकलं तर सरांना 72,000 मिळते. 72,000 मधून 3,000 गेले, राहिले किती? म्हणजे सरांनी काम न करता एक पगार काढला, 69,000 रुपये आज सरांना मिळते. हे आहे सोन्याची ताकद. त्याला म्हणायचं पॅसिव्ह इन्कम. जेवढे पैसे कष्ट करून मिळत नाहीत त्याच्या 10 पैसे यातून मिळत असतात. जर सरांनी त्यावेळी 10 लाख रुपये गुंतवले असते तर आज किती पैसे झाले? 10 लाख गुणिले 22 किती झाले? 25,000 किती झाले? जरा हिशोब. जर सरांनी 10 लाख रुपये, उदाहरण घेतोय, सरांनी 10 लाख रुपये किंवा 1 लाख गुंतवले असते किती झाले असते? 22 लाख. 10 लाख गुंतवले असते किती झाले? 2,22,00,000. बरोबर आहे का सर? 10 लाख रुपये जर तुम्ही गुंतवले असते त्यावेळी सोन्यामध्ये, आजच्या घडीला तुम्हाला 2.5 कोटी रुपये तुमच्या हातात. 2.5 कोटी व्याज किती? 16 लाख. म्हणजे 1 लाख 2 लाखाच्या आसपास व्याज महिना 2 लाख रुपये पगार घेतात. ते ताकद आहे. सोनं आहे. शेअर मार्केट 100 रुपयाचा शेअर, नंतर विषय घेऊ आपण, पण थोडक्यात सांगतो. 100 रुपयाचा शेअर तर 50 रुपये, म्हणजे 50 पट वाढतात. त्याला सोनं आहे, गोल्ड, एफड्या, बँक एफड्या. ज्याला काय कळत नाही बँक एफडीचा करू शकतो. त्यानंतर म्युच्युअल फंड हा शेअर बाजाराचा प्रकार असतो. ज्यावेळी अंबानीकडे पैसा नसतो तर अंबानी काय करते? सगळ्या मुलांकडनं, मोठ्या झालेल्या मुलांकडनं थोडे पैसे गोळा करते आणि मग व्यवसाय टाकते. आणि त्याचा जो फायदा मिळेल तो त्यात तुम्हाला वाटून मिळेल. तो वेगळा विषय आहे, जरा मोठा विषय आहे. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड हे लिक्विड ऍसेट आहे. याला काय म्हणायचं? लिक्विड ऍसेट. आणि जमीन आणि गोल्ड याला सॉलिड ऍसेट म्हणायचं. सॉलिड आणि लिक्विड तुम्ही बघितलं ना, विज्ञानामध्ये सांगितलंय सॉलिड, लिक्विड. आणि तिसरा प्रकार आहे वेपर ऍसेट. दारू पिणे म्हणजे वेपर ऍसेट. ऍसेट आणि लायबिलिटी म्हणजे त्याला इन्कम आणि एक्सपेन्स हे तुम्हाला लक्षात आलं.
खर्च सुद्धा दोन प्रकार आणि इन्कम मध्ये दोन असतात, एक भांडवली उत्पन्न, एक महसुली उत्पन्न. भांडवली उत्पन्न ज्यावेळी मिळतं, ज्यावेळी तुम्ही आता सरांनी ज्यावेळी सोनं घेतलं आणि ते सोनं विकलं, सरांना 72,000 रुपये मिळाले, ते झालं भांडवली उत्पन्न, एकदाच मिळालं. आणि सरांचा जो पगार आहे तो आहे महसुली उत्पन्न. सरकारला दोन प्रकारचे उत्पन्न असतात, जमीन विकल्यानंतर जे एकदम पैसे मिळतात त्याला भांडवली उत्पन्न म्हटलं जातं, आणि जे नियमित उत्पन्न येतं त्याला महसुली उत्पन्न होतं. सरांचा पगार आहे तो महसुली उत्पन्न आहे, आणि सरांनी जी सोनं गोल्ड जमीन घेतली त्या विकून जे पैसे मिळतात भांडवली उत्पन्न मिळतात. भांडवली आणि महसुली दोन्ही उत्पन्न लागतात. तसं खर्च सुद्धा दोन प्रकारचे आहेत, भांडवली आणि महसुली खर्च. भांडवली खर्च जो असतो तो शाळेत इमारत ही भांडवली खर्च आहे, एकदाच करायचा आहे, दरवर्षी करायचा नाही. पण महसुली खर्च काय आहे, तर तो कामगार ठेवायचा आहे, स्वच्छ करायला, शिपाई ठेवायचा आहे, डागडुजी करायची आहे, बल गेले, हा झाला महसुली खर्च. म्हणजे तुमचा सुद्धा महसुली खर्च आहे. तुमचे महसुली खर्च काय आहे, तर कपडे आहेत, हे आहे, सगळं महसुली खर्च आहे. तुमच्या रिन्युएबल जाते 10-15 हा झाला महसुली खर्च. हे झालं खर्च आणि उत्पन्न. उत्पन्न भांडवली उत्पन्न, महसुली उत्पन्न. खर्च भांडवली खर्च, महसुली खर्च. आणि त्याच्या पुढचा प्रकार आहे, यातून येतो ऍसेट. ऍसेट आणि लायबिलिटी. व्हॉट इज द ऍसेट? आपली गाडी संपत्ती, घर संपत्ती आहे का हो? आहे का? संपत्ती म्हणजे काय तुम्हाला सांगतो, संपत्ती म्हणजे ज्यातून आपल्या खिशात पैसे येतात त्याला म्हणतात संपत्ती. तुमचे पप्पा ही तुमची संपत्ती आहे. तुमच्या खिशात पैसे कशामुळे येतात? तुमच्या आई वडिलांमुळे. मग तुमचे आई वडील कोण आहेत? तुमचे ऍसेट आहेत. आणि तुम्ही कोणाचे ऍसेट आहेत? जरी त्यांनी आता पैसे घातले तर भविष्यात तुम्ही त्यांना पैसे दिले पाहिजे. म्हणजे तुमचे ऍसेट आई वडील आहेत आणि आई वडिलांचे ऍसेट तुम्ही. आज जर तुमच्या खिशात पैसे दिले वडिलांनी तर तुम्ही भविष्यात म्हातारपणी वडिलांच्या खिशात पैसे दिले पाहिजे, नाहीतर त्यांना मुद्दासभा टाकायचं नाही. ऍसेट ऍसेट त्याला म्हटलं जातं, ज्या संपत्तीमुळे आपल्या खिशात पैसा येतो त्याला ऍसेट म्हटलं. लायबिलिटी ऍसेट मध्ये काय आपण सांगितलं, सरांना जसं गोल्ड सांगितलं, जमीन सांगितलं, जागा सांगितल्या, त्याला ऍसेट म्हणतात. आणि लायबिलिटी म्हणजे काय, तुम्ही लायबिलिटी म्हणजे कर्ज आहे, कर्ज आपण घेतो, कर्ज फेडावं लागतं, आपल्या खिशातून पैसा जातो, त्याला लायबिलिटी असते. ऍसेट आणि लायबिलिटी हे चार कसे फक्त समजून घ्या. जर अवघड आहेत आता लगेच समजणार नाही, पण ते आता तुमच्या कानावर जाऊ द्या. इन्कम, एक्सपेन्स, ऍसेट, लायबिलिटी. म्हणजे शक्य झालं तर रिच डॅड पुअर डॅड, रॉबर्ट कियोसाकीचं पुस्तक वाचा, त्यात ह्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करते. एक पुस्तक विकत घ्या वाटलं. आता जर तुम्ही समजून घेतल्या, रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट कियोसाकीचं पुस्तक आहे, आर्थिक साक्षरतेविषयी. चहा सुद्धा सोडा, मी तर म्हणतो चहा सोडा. एक 5 रुपयाचा चहा सोडला ना तरी तुम्हाला 30 ते 30 वर्षात 30 ते 40 लाख रुपये मिळतील. चहा, कॉफी, तंबाखू आपलं काही नको, मुलांना काय चहा होण्याची गरज नाही. हे भविष्यासाठी सांगितलंय, आत्ताच ज्ञान नाही, भविष्यासाठी सांगितलंय, तुम्ही करायचं नाही. व्यसन काय, जर शक्यतो आपल्या पप्पाला पण सांगा, जर कोणाचे पप्पा घेत असतील तर आपलं गोड बोलून सांगा की बाबा तुम्ही काय घेऊ नका. आई मिस्त्री घासून सांगा तिला, किंवा मिस्त्री घासू नको आई. काय होतंय, डबल नुकसान आहे. एक तर पैसे जातात आणि दुसरं आर्थिक नुकसान आहे, आरोग्याचं नुकसान आहे. आणि हे करत असताना व्यसनापासून मुक्त होणं गरजेचं आहे. हा पहिला आर्थिक धडा मी तुम्हाला दिलेला आहे. पहिला आर्थिक धडा, व्यसनापासून दूर राहा. जर व्यसनापासून दूर राहिला तर तुम्हाला आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही. आता आपण दुसऱ्या धड्याकडे येतो आहोत. व्यसनापासून दूर राहिल्यानंतर आपण इन्कम पाहणार आहोत. उत्पन्नाचे प्रकार किती आहेत किंवा उत्पन्न म्हणजे काय, किंवा तुम्ही आज इथे आहात, तुमच्यासाठी शाळेने व्यवस्था केलेली आहे, पण तुमचा जो खर्च आहे तुमचा खर्च काय आहे आता सध्या, तुम्हाला खर्च आहे का नाही, मला सांगा. कोणीतरी खर्च आहे का तुम्हाला, आहे का? शाळेला फी द्यावी लागते का, कपडे घ्यावे लागतात का, जेवायला लागतं का? मग असं वाटतं का आपल्या हातामध्ये स्मार्टफोन असावं? नाही. शाळेला समजा फुकट दिली स्मार्टफोन तर कोणाकोणाला पाहिजे, कुणाला नको. उद्या जर शाळेला सांगितलं की स्मार्ट वॉच आणि स्मार्टफोन या सगळ्यांना मिळणार आहे, त्याचा एकही विद्यार्थी घेणार नाही का? मनात इच्छा आहे, तर काय म्हणतील याचं कोड आहे, पण तुम्हाला इच्छा आहे स्मार्ट वॉच घ्यावा, ब्रँडेड कपडे घ्यावे,
ब्रँडेड बूट घ्यावा, आहे का नाही इच्छा? आपल्याला पप्पाने 4 तारखेला सोडलं तर नाही भारी होत, गाडीवर सोडलं पाहिजे, सायकलीवर नको, सायकलीवर कंटाळायचा, अशी इच्छा आहे का नाही? किंवा आता जरी इच्छा नसली तरी भविष्यात इच्छा आहे का आपण कारमधून येत आहोत, हातात सोनं असावं, हा नसावं, का नसावं? अरे कुठे ना कुठेतरी मला इच्छा आहे आपल्या की आपला बंगला असावा, सोनं असावं, फ्लॅट असावा, गोल्ड असावं, कुठली गाडी असावी आपल्याला? थार पाहिजे, थार. आणि मुलीला कुठली गाडी पाहिजे? ऍक्टिवा. कुठली तरी गाडी पाहिजे तुम्हाला, थार पाहिजे. थारच का पाहिजे? आल्टो बिल्टो नको आहे, म्हणजे आपल्याला थार गाडी पाहिजे. थार गाडी तुम्हाला निवांत बसलाय का नाही, महाबळेश्वरला फिरायला, डीजे, डान्स, एन्जॉय पाहिजे का नको? काय रोज अभ्यास करायचं, काय आपल्याला एन्जॉय पाहिजे. त्याचं आयुष्य कसं पाहिजे? मस्त मजेत पाहिजे. शाळा नको, काय नको, मस्त पाहिजे. जेवण कुठं पाहिजे? दरबार, हॉटेल दरबार, गोरेगाव, 5 स्टार आहे. जागेवर जेवण पाहिजे का नाही? आणि तसं खा वाटत नाही, जर रोज चपाती, भाजी, भाकरी, कसं पाहिजे? हे सगळं पाहिजे आपल्याला, आणि ते तुम्हाला मिळेल पण कधी मिळेल? सरांना थार गाडी आहे का होतं? तुमच्या कोणाला आहे का थार गाडी? नाही. सरांकडे थार गाडी नाही, तुमच्याकडे कुठे येणार मग? पण काय कारण असावं की सरांकडे थार गाडी नाही, थार गाडी नाही, किंवा सर 5 स्टार हॉटेलला जेवण करत नाही, सर 5 स्टार हॉटेलला जेव्हा जात नाही, मग विद्यार्थी 5 स्टार हॉटेलला जेव्हा जात पण जातील. लक्षात घ्या, कधी जातील तर आर्थिक शिक्षण घेतलं तर जातील. आपल्यातले सरांचेच विद्यार्थी काही आत्ता 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करतात. सरांच्या विद्यार्थ्याकडे थार गाडी आहे, सरांकडे नाही, पण सरांच्या विद्यार्थ्याकडे आहे. मी दाखवतो, विद्यार्थी आणून दाखवतो. थार गाडी आहेत, अमेरिकेला आहेत, जर्मनीला आहेत, रशियाला आहेत. सगळे स्वप्न, स्मार्टफोन आहे, आणि सोनं नको कोण म्हणतंय? सोनं सुद्धा किलो नसून आहे. आपण कधी त्यांनी सरांचं सांगितलं तसं ऐकलं, शिक्षण घेतलं. आपण गरीब विद्यार्थी आहोत. रयत शिक्षण संस्थेचे बहुतांश 90% विद्यार्थी गोरगरिबाचे. कारण ही संस्था कर्मवीरांना ज्यावेळी स्थापन केली त्यावेळी हाच उद्देश होता की माझ्या क्षेत्रातील गोरगरीब विद्यार्थी ही शाळा शिकावी. माझा जो शाळेला येणारा विद्यार्थी आहे तो कोणाचा अंबानीचा मुलगा नाही, टाटाचा मुलगा नाही, गोदरेजचा मुलगा नाही. माझा मुलगा कोण आहे? शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा. तुमची आई ज्यावेळी बांगलात जाते, 8 तास काम करते, त्यावेळी तिला किती रुपये मिळतात? 200 रुपयासाठी 8 तास काम करावं लागतं. आणि तेच हॉटेलमध्ये किती नाश्ता करतो आपण? 200 रुपये. आईचे 8 तास हॉटेलचे 200 रुपये. सरांना माहिती आहे, सरांची परिस्थिती अशीच होती. सर सुद्धा गरीब होते. जरूरमध्ये मी सरांचं बघितलेलं आहे, निर्मल सरांचं अगदी जवळ बघितलेलं आहे. सर एकदा या मुलांना जसं तुम्ही पर्यटनाला नेता, निसर्ग पर्यटन हे नेत असताना मला एक अशी विनंती आहे शाळेला की त्यांना जरा कधी रिमांड होम मध्ये नेत. रिमांड होम दाखवल्याशिवाय सर याची प्रगती होणार नाही. रिमांड होम अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रम, अनाथालय आणि रिमांड होम. काय रिमांड होम दाखवायचं? तुम्हाला काय मला करता? मी काय गुन्हा केलाय का? अरे तुमच्या वयाची मुलं आज रिमांड होम मध्ये जर गेला ना तुम्ही, तर त्या तांदळामध्ये आळ्या. सरांनी आश्रमाचं जेवण खाल्लेलं आहे गोंधळाच्या आश्रमामध्ये. तर काय जेवण असतं? तांदळामध्ये किडा सुद्धा खावं लागते, आळ्या सुद्धा खावं लागतात. न खाऊन काय करणार? पोट आहे. मग 2 दिवस जेवण दिलं तर शी येणार नाही तुमच्या तोंडावर. 2-3 दिवस जेवण नसलं, कपडे. म्हणून बघा म्हणतोय तुम्हाला, बघायचं का काय अवस्था आहे त्या मुलांची. पण आपण किती सुखी आहोत. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला पैसे दिलेले आहेत, शाळा दिलेली आहे. कुणाला संध्याकाळी जेवण मिळणार नाही आज असं आहे का? आहे का कोण उपाशी आहे? कुणाच्या अंगावर कपडे नाहीत असं आहे का? आहे का?
पण इतकी चांगली परिस्थिती आहे आपल्या, इतका चांगला कुटुंब काय करते, 8 तासाची तुमची आई 8 तास काम करून 200 रुपये कमवते आणि ते 200 रुपये तुम्हाला देते, कारण तुम्ही शाळा शिकावं, तुम्ही पैसा कमवावा आणि तुम्ही मोठं व्हावं. 200 रुपये कमवते 8 तास, आणि तुम्ही काय करताय, सरांची त्याच्या नावाने चेष्टा करताय, एकमेकाला सरांची, म्हणून सरांनी नावं पण ठेवायला बंद केली. कांबळे यशवंत नाव घेत नाही. बहुतेक शाळेमध्ये शिक्षकांची नावं, त्या शिक्षकांना लक्षात आलं की त्यांच्या नावाने टिंगल ठेवायला चालू आहे. भले मान द्या समोर, मला माहिती ना, मी त्यातच आलेला आहे. आज शिक्षक पेशामध्येच फक्त असा आहे, आज बघितलं डॉक्टर धनंजय काटकर म्हणून नाव आहे. डॉक्टर काटकर दिलं कधी लिहिणार नाही. मग शिक्षक का लिहितात असेल, तुम्हाला भेले शिक्षक. चेष्टा करा, आणि चेष्टेची वेळ नाही आहे, सिरियस व्हायची वेळ. आणि जो चेष्टा करेल ना त्याला मग मी पेतो चिंग, होतो चिंग, मग गुलीगत डोका. आणि मग तुम्ही गटराच्या कुठे पडला ना त्यावेळेस सरांना दोष देऊ नका. त्या सरांनी बरं तुम्हाला आई वडिलांनीच केलं असं नाही, आई वडिलांनीच तुम्हाला पैसे दिले असं आहे का? आज तुम्ही शाळा शिका, तुम्ही शाळेत किती पैसे देता हो? मला वाटते 10वीची मुलं 4000 रुपये देत असतील, आणि ही काय 2-2.5 तुमची जरा किती 3000. तुमच्या क्लासची फी किती हवी एका शिक्षकाची? खाजगी क्लास 500, वर्षाचे 6000. खाजगी क्लासला वर्षाला 6000 रुपये तुम्हाला एका तासाचे द्यावे लागतात. आज तुमच्यासाठी किती शिक्षक आहेत? जवळजवळ 10-15 शिक्षक, एवढी मोठी शाळा. मग शाळेने तुमच्याकडे किती पैसे घेतले पाहिजे? शाळा तुमच्याकडे घेत नाही. का घेत नाही? कारण तुम्ही आमचं भविष्य आहे. सरकार लोकांकडनं पैसा गोळा करतं आणि काय म्हणतं माहितीये का, ही आमची मुलं आहे, ही आमची इष्टक आहे, ही आमची संपत्ती आहे. मुलंही तुमची आई वडिलाची असणार नाही. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आई वडिलाचा आहात, तुम्ही सरकारचा आहे. सरकारला काळजी आहे तुमची, म्हणून आज प्रत्येक मुलामागे सरकार 5 ते 10,000 रुपये खर्च करतं महिना. तुम्ही शाळेत येता ना त्यावेळेस सरकारला 10,000 रुपये खर्च येतोय महिना. 10,000 रुपये तुम्हाला शाळा शिकावी म्हणून, पालकांचे वेगळे, मुलांचे कपड्याचे वेगळे. तुम्ही शाळा नाही शिकला तर सरकारला काय गरज आहे पगार देत शिक्षकांना? का देते तुम्हाला सरकार? का देते? ही शाळा 1 कोटीची शाळा होता. मी बऱ्याचदा शाळा होतो, 1 कोटीची शाळा आहे, 1 कोटीची शाळा आणि हे शिक्षक त्याला प्लेस बोर्ड लावला जातो. तसं व्यवहारामध्ये चांगलं किंवा यशस्वी कोणाला म्हटलं जाईल? ज्याला 95% मार्क पडले त्याला म्हणता येईल का करोडपती आहे त्याला म्हणता येईल? आज यशस्वी व्यवसाय फक्त आपण काय म्हणतो, मुकेश अंबानीचा मुलगा मुकेश अंबानी हा यशस्वी आहे. कारण काय? त्याच्यावर पैसा. पीएचडी वाला यशस्वी आहे का मुकेश अंबानी यशस्वी आहे? तर जो पैसा कमवतो आजच्या शालेय शिक्षणामध्ये हे गरजेचं आहे. आता तो बारामतीचा सूरज चव्हाण, गोलीगट टिंगूळ माहिती आहे तुम्हाला, आहे का नाही? शिक्षण किती आहे त्याचं? 8वी. तुम्ही पण रील्स बनवतात, रील्स बनवत असते, बघत असता रील्स. सतत असं करून घेतलं, चेष्टा केली, मस्करी केली, लोकांनी टीका केली, गोलीगट टिंगूळ, गोलीगट टिंगूळ. पण तो रील्स करायचं वाटलं नाही. ज्या लोकांनी त्याला नावं ठेवली, ज्या शिक्षकांनी त्याला नावं ठेवली, तोच आज बिग बॉस मध्ये जाऊन सगळ्या महाराष्ट्राचा फॅन झाले. भले म्हणजे तुम्ही क्षेत्र कोणतंही असो त्यात सातत्य असणं जातं. आणि मग सातत्य असताना पैशाच्या बाबतीत आता इथं साधारणतः 5वी ते 9वी विद्यार्थी असतील ना? किती विद्यार्थी? 5वी ते 9वी, 5वी ते 10वी. तर विशेषतः 5वी ते 7वी पर्यंत नाही, 8वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मी सांगू, सूरज चव्हाणचा डायलॉग आहे, मी पितो स्टिंग होतो चिंग. पुढे मी पितो स्टिंग होतो स्टिंग. आता माझा नाच करायचा. पण तुम्ही लक्षात आलं का, मी शाळेतून जाताना पाहिलं की स्टिंग पिते, स्टिंग. प्रामाणिकपणे जे स्टिंग पेते त्याने हात वर केला तर बरोबर माझं मत. स्टिंग पेते हे मला माहिती आहे, स्टिंग पेताय तुम्ही, तर स्टिंग का पेची नाही हे पण मी सांग.
सर काय तुमच्या मागे येणार नाही बघायला स्टिंग पेताय का काय पेताय. जो स्टिंग पेतोय तो उद्या बियर पेला. आता तुम्हाला पिण्यासारखं भरपूर आहे ना, दूध आहे, ताक आहे, लस्सी आहे, ते प्या ना. आज जर आर्थिक आपण नुकसानमध्ये काय येतोय तर आपण व्यसनामध्ये नुकसान. आता तुम्हाला काय व्यसन सांगायची गरज आहे, असं आपण म्हणू. तर 8वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना स्टिंग बंद करा. ही स्टिंग तुम्हाला देशोघडीला लागली. लक्षात आहे. स्टिंग वरून तुम्ही लग्नाच्या वरातीमध्ये हळूच एखादा तुमचा पाहुणा किंवा मित्र थोडीशी तरी देईल, त्या दिवशी तुम्ही घेणार. त्यातलं एखादा दुसरा सर्वांचं लक्ष असणार आहे बाहेर, सर्वांच्या शाळेपर्यंत. शाळेच्या बाहेर कोण आहे तुम्हाला? गुटखा, पुरीनी मिसरी, तंबाखू, पडलेल्या सिगारेट थोटकं, व्यसन कोण लावतं माहितीये का तुम्हाला? बाहेरचे कोण लावत नाही. आपलाच मित्र मैत्रीण 8वी 9वी 10वीतला 7वीतला ते सिगारेट थोटक पडलं असतं. आणि तो अजय देवगण आहे ना, अजय देवगण काय म्हणतोय? विमल. पण ते विमल मध्ये केसर नसतं. केसर काय ते चुकीचे पैशासाठी काम करत असतात ते. मित्रांनो, पैशासाठी काम करत असतात, त्यामुळे त्या नादी लागू नका. फायनान्शियल एज्युकेशनचा पहिला धडा मी सांगतोय आज की व्यसनापासून दूर राहा. शपथ घ्या. हात पुढं करा सगळ्यांनी. म्हणा, मी माझ्या आयुष्यात कधीही व्यसन करणार नाही, दारू पिणार नाही, सिगारेट वाटणार नाही, गुटखा खाणार नाही, तंबाखू खाणार नाही, मिसरी घासणार नाही, जंगली रमी खेळणार नाही, पबजी खेळणार नाही, जुगार खेळणार नाही, अशी मी हनुमान विद्यालय निडर शाळेच्या समोर निर्मळ सर, कांबळे सर यांच्या साक्षीने शपथ घेत आहे. धन्यवाद. लक्षात आलं बरं का? हे लक्षात ठेवायचंय. आणि उद्या जर काय तुम्ही 8वी 10वी नंतर मी इथंच आहे, निडरमध्ये तुम्ही कुठेही जाणार नाही. निर्मळ सर पण इथंच आहे. कदाचित कांबळे सर हे तर मी बोलवणार आहे तुमच्या गेट टुगेदरला. तर त्यावेळी जर एखादा व्यक्ती दिसला, एखादी मुलगी मिस्त्री असताना दिसली, तर मात्र ही तुम्ही शपथ फोडाल आणि सणाचा अपमान केलेला असेल. त्यावेळी फायनान्शियल मध्ये व्यसन का गरजेचं आहे, व्यसन सोडणं का गरजेचं आहे? पण आज आपण बघतोय 1,00,000 2,00,000 पगार आहे, परंतु पैसा पुरत नाही. पैसा जातो कुठं? स्वातंत्र्य सहजासहजी कुठलंच मिळत नाही. स्वातंत्र्य सहजासहजी कुठलंच मिळत नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्याग करावा लागतो, त्रास घ्यावा लागतो. आणि मग संघर्ष जर करायचा असेल तर आर्थिक स्वातंत्र्याला सुद्धा संघर्ष करावाच लागणार आहे. मग आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय हे पहिल्यांदा बघूया आपण. अर्थ म्हणजे काय? पैसा. आणि पैसा हा प्रत्येकाच्या जगण्यासाठी आवश्यक आहे. पैसा तुम्हाला गरजेचा आहे का? कुणाला पैसा लागत नाही त्यांनी हात वर करा की त्यांना पैशाची गरज लागत नाही. आहे का कोण की पैसा लागतच नाही त्यांना? आता तुम्ही जरी कमवत नसला तरी तुम्ही आई वडिलांकडनं पैसा आणताय.